नमस्कार. सत्या आणि मीराने खूपच मोठा प्लॅन रचलेला असतो. त्यामध्ये रवी आणि रियाने सुद्धा त्यांना साथ दिलेली असते. त्यावेळेला रवी सत्याला म्हणतो, सत्या दादा, तू जे ठरवलंयस तसं होईल का? तुला खरंच असं वाटतं देविकाचा अंकल इथे आपल्यासोबत होळी खेळायला येईल? तेव्हा सत्या म्हणतो, हो येणार, नक्की येणार. आणि आपण मात्र शांत राहायचं, कारण देविकाचा अंकल ज्या वेषांतरात आपल्या इथे होळी खेळायला येणार आहे ना, ते वेषांतर पाहून निरूपा तर हादरेलच. तेव्हा मात्र रवी बोलतो, सत्या दादा, तुझं काय चालू आहे ते मला नाही माहिती, पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीये, ती म्हणजे जे काही होणार आहे ना ते खूपच भयानक आहे. आणि आता मात्र या देविकाचा चांगलाच पचका होणार आहे. आजपर्यंत या देविकाची सगळी नाटकं आपण सहन केली, पण आता मात्र या देविकाची सर्व नाटकं सर्वांसमोर उघड होणार आहेत. तेव्हा मीरा बोलते, अहो, तुम्हाला वाटतंय ना खरंच देविकाचे अंकल इथे येतील? तेव्हा सत्या म्हणतो, खरं सांगू, अगं तो देविकाचा अंकलच नाही, तिने पैसे देऊन त्याला इथे बोलावलंय. तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते, हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण उगाचच नंतर सासूबाईंसमोर तमाशा व्हायला नको. तेवढ्यात मात्र सगळेजण होळी खेळत असतात, सगळेजण खूपच आनंदी असतात. तेवढ्यात तिथे देविकाच्या अंकलची एंट्री होते आणि देविकाचा अंकल खूपच मोठ्याने ओरडतो, हॅपी होली. त्यांनी तर देविका खूपच हादरते. निरूपा, सुधाकर, आजी, सत्या, पंकज या सर्वांची नजर देविकाच्या अंकलवरती पडते. तेव्हा मात्र देविकाने स्वतःच्या डोक्याला हात मारलेला असतो. निरूपा सुधाकरला म्हणते, हे सर्व काय आहे? हे असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे देविकाचा अंकल ह्या अशा अवतारात? आणि ती पुढे जाते तेव्हा मात्र देविकाचा अंकल खूपच घाबरलेला असतो. त्यावेळेला लगेच देविका बोलते, अंकल तुम्ही तुम्ही इथे असे का आलात? तेव्हा लगेच देविकाचा अंकल बोलतो, देविका बेबी, अगं असं काय करतेस? अगं होळी खेळायची आहे ना, म्हणून तर मी हा उतार धारण केलाय. तेव्हा मात्र सत्यजितला खूप राग येतो. त्यावेळेला लगेच देविका म्हणते, अंकल तुमचा हाच स्वभाव मला आवडतो. म्हणजे साध्या माणसांच्यात साधं माणसाप्रमाणेच यायचं, त्यांच्यासारखंच राहायचं. खरंच अंकल, तुमच्यासारखं जगणं मला सुद्धा यायला पाहिजे. तेव्हा मात्र देविका सत्यजितला बोलते, बघितलं सत्या, बघ बघ माझ्या अंकलचं मन किती स्वच्छ आहे. तेव्हा मात्र सत्या बोलतो, देविका ग बस कर नाटकं. देविका, किती दिवस नाटकं करणार आहेस? आता तरी स्वतःला सावर देविका, कारण तुझ्या या गोष्टींमुळे सर्वांना खूप त्रास होतो. किती दिवस अजून सर्वांना भ्रमात ठेवणार आहेस देविका? देविका प्लीज आता तरी या गोष्टी सोड. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, म्हणजे हे बघ सत्या, उगाच माझ्या अंकल बद्दल काहीही बोलायचं नाही. बघितलं नाही, सत्या नेहमीच असा करतो. तेव्हा लगेच सत्या बोलतोय, मी काहीच केलं नाही. मुळात तुझा अंकल कसा आहे ना याची पूर्ण खातिरदारी माझ्याकडे आहे, आणि आता तू बघच ती खातिरदारी कशी उघड करतो ते. तेव्हा लगेच देविका बोलते, सत्या उगाच माझ्या वाटेला जाऊ नकोस. तुला माहिती नाही देविका काय काय करू शकते ती. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता, सत्यजित अरे राहू देत ना, कशाला उगाच गोष्टी ताणतोस? तेव्हा लगेच सत्या बोलतो, नाही बाप, आज तर सगळ्या गोष्टी उघड होणारच. अरे हा देविकाचा अंकल आहे ना, अंकल तो साधा साधा माणूस आहे. अरे खरं सांगू का, एक बिर्याणीवाला आहे तो. अरे मी त्याच्याकडे बिर्याणी मागवली म्हणून तर इथे आलाय तो. हे ऐकून लगेच निरूपा बोलते, काही काय बोलतो सत्या? हे बघ सत्या, उगाच काहीही बोलायचं नाही. तेव्हा लगेच सत्या बोलतो, हे बघ निरूपा, माझ्यावरती विश्वास ठेव, आणि जर का माझ्यावरती विश्वास नसेल ना तर थांब. आणि तो लगेच त्याला व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ बघितल्यानंतर निरूपा हादरते आणि निरूपा बोलते, म्हणजे देविका तू माझी फसवणूक केलीस. देविका तू माझ्याशी खोटं बोललीस.
आता मात्र मी तुला सोडणार नाही देविका. तेव्हा देविका म्हणते, आई आई तुम्ही असं काय करताय? आई तुम्ही या सत्यावरती विश्वास ठेवताय आणि माझ्यावरती अविश्वास दाखवताय. आई प्लीज असं नका ना करू. आई प्लीज स्वतःचा विचार करा. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, मला कोणाचाही विचार करायचा नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, कारण मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही. देविका तू माझ्या भावनांचा असा कचरा करशील असं मला वाटलं नव्हतं. देविका तुला हे सर्व खोटं बोलायची काय गरज होती? आता मात्र देविका मी तुला माफ करणार नाही. तेव्हा लगेच देविका बोलते, पुरे आई, येता जाता मला असं बोलायची गरजच नाहीये. आई प्लीज स्वतःला शांत करा, कारण तुमच्या अशा गोष्टींचा मला त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, माझ्या गोष्टींचा त्रास होतोय? देविका तुझ्यामुळे आज आमचा पचका झालाय. अगं या दीड दमडीच्या लायकी नसलेल्या माणसाला तू माझ्या घरात आणलंस, तुझा अंकल म्हणून त्याला पैसे दिले होतेस. देविका हा खोटारडेपणा करायची गरजच काय होती? आज मात्र मी तुला माफ करत नाही देविका. तेव्हा लगेच देविका म्हणते, आई तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता, देविका तुझ्यावरती तर आमचा कधीच विश्वास नव्हता, पण खरं सांगू का देविका, फक्त आणि फक्त आम्ही शांत होतो. का तर आज ना उद्या तू नक्की स्वतःला सावरशील, पण तू मात्र जो उद्धटपणा केलायस ना त्याला मात्र आता माफी नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, या माणसाला अजिबात माफ करू नका. हा माणूस काय लायकीचा आहे ना तो तुम्हाला माहिती सुद्धा नाही. अहो या सत्यामुळेच हे सर्व झालंय. पंकज अरे तू तरी काहीतरी बोल ना. तेव्हा लगेच सत्या बोलतो, तो काय बोलणार, त्याचीच लायकी बघ आधी काय आहे ती. आणि लगेच त्या देविकाच्या अंकलची कॉलर पकडतो आणि देविकाच्या अंकलला बोलतो, बोल आता, जर का तू खरं बोलला नाहीस ना तर तुझी वाट लावी ना सुलेमान. हे ऐकल्यानंतर तो बोलतो, हो हो, या देविकाने मला पैसे दिले होते आणि पैसे दिले होते म्हणूनच मी या घरात देविकाचा अंकल म्हणून आलो. खरंच सांगतो मला माफ करा. तेव्हा मात्र निरूपा सटासट देविकाच्या अंकलचे थोबाड फोडते आणि बोलते, लाज नाही वाटली माझ्या घरात येताना? कोण समजतोस कोण तू स्वतःला? तेव्हा मात्र देविका बोलते, आई. तेव्हा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली देविकाच्या सुद्धा बसते. देविका हादरते आणि मोठ्याने बोलते, आई तुम्ही काय करताय? चार चौघात तुम्ही माझा अपमान करताय. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, चार चौघात तुझा अपमान झाला या गोष्टीचं तुला वाईट वाटतंय, पण देविका तू तर माझे वाभाडे काढलेस, काय करू मी तुझं? तेव्हा लगेच देविका बोलते, आई तुम्ही असा विचारच का करताय? आई माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. प्लीज आई प्लीज समजून घ्या ना. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, गप्प बस देविका, आम्हाला तुला काही एक समजून घ्यायचं नाही. देविका आज तू ज्या पद्धतीने आमच्याशी वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. त्यावेळेला पंकज बोलतो, देविका तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला असं वागायची काय गरज होती देविका? देविका तू असं वागून तू माझ्या मनातून साप उतरलीस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच सत्यजित देविका जवळ जातो आणि देविकाला बोलतो, देविका आज तर तुझ्या अंकलचा पर्दाफाश केलाय. आता तर तुझे वडील येणार आहेत, कारण त्यांनी तर चिठी पाठवली आहे. जर का 4 दिवसात तुझे वडील आले नाहीत ना देविका तर स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि आमच्या घरातून चालतं पडायचं. तेव्हा लगेच देविका बोलते, सत्या उगाच शहाणपणा करू नकोस. हे घर माझं सुद्धा आहे आणि कायम माझं राहणार आणि या गोष्टीबद्दल मला काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, आता सगळं काही समाप्त झालंय. आता या विषयावर मला वाद घालायचा नाही. देविका तू माझी फसवणूक केलीस आणि यासाठी तू माझ्या मनातून कायमची उतरलेस. पण लक्षात ठेव देविका, आता स्वतःचा बाप जर का तू खोटा आणलास ना तर मात्र तुझं काहीच खरं नाही.
तेव्हा लगेच देविका बोलते, आई तुम्ही असा विचार तरी का करताय? माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. आई प्लीज जरा तरी समजून घ्या. तेव्हा लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात, निरूपा जे बोलतेय ना ते मला त्यावेळेला लगेच सत्यजित निरूपाला बोलतो, निरूपा तुला मी सांगत होतो, अगं या मुलीमध्ये खोट आहे, खोट. ही मुलगी जशी आहे ना तशी नाही. पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस. निरूपा तुझ्या अशा वागण्यामुळे काय झालं माहितीये? या पंकजचं आयुष्य तर बर्बाद झालं, पण या खोटारड्या मुलीला तू आपल्या घरात आणलंस. निरूपा आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा निरूपा बोलते, सत्या बस कर ना आता. तेव्हा लगेच सत्या बोलतो, बस कर म्हणजे? निरूपा तुझ्या एका चुकीची शिक्षा आम्ही सर्वजण भोगतोय. कायम तू या देविकाला घरात एक स्थान दिलंस, तिचा शब्द शेवट असं वागलीस आणि ह्या सुनांना मात्र कमी लेखलंस. माझ्या धूमकेतूला तर नाही नाही ते बोलत आलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझी धूमकेतू स्वाभिमानी आहे. स्वतःच्या कष्टावरती तिचा विश्वास आहे. ती कष्ट करते आणि 4 पैसे कमवते. पण ही देविका आहे ना, देविका ती दुसऱ्यांचा पैसा लुबाडण्याच्या लायकीची आहे. कारण तिला तेवढंच येत असतं, बाकी काही नाही. हिला फक्त दुसऱ्यांचा पैसा पाहिजे. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात, अगदी बरोबर बोलतोयस तू सत्या. या मुलीवरती तर आता विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच राहिली नाही. तेव्हा लगेच मोठ्याने देविका बोलते, बस झालं, मग आजपासून खूप काही ऐकलं. तेव्हा लगेच सत्या बोलतो, आता तर आवाज चढवूच नकोस. तुझी मुळात लायकीच नाहीये आवाज चढवण्याची, आणि मला तर तुझं थोबाड पाहायचं सुद्धा नाही. आता तर तुझं थोबाड जर का बंद केलंस ना तर बरं होईल. मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. प्लीज आत्ताच्या आता इथून चालती पड देविका. देविका लाज वाटत नाही? आणि अंकल परत जर का माझ्या घराकडे फिरकलास ना तर मात्र तुझे तंगडे तोडल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. तेव्हा मात्र सुलेमान लगेच निरूपाचे पाय धरतो आणि म्हणतो, मला माफ करा, मला तुमच्यासारख्या भल्या माणसांना फसवायचं नव्हतं, पण 4 पैसे कमवण्यासाठी मी हे सर्व केलं. खरंच सांगतो, मला माफ करा. पण तुमच्या घरात आल्यानंतर मला जे प्रेम मिळालं ना ते खरंच मी कधीच विसरणार नाही. सत्या तू खरंच खूप चांगला आहेस. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, तू सुद्धा मनाने खूप चांगला आहेस, पण पैशासाठी एवढ्या खालच्या थराला जायची गरज नाही. अरे एखाद्याच्या भावनांशी खेळताय तुम्ही. अरे निरूपाला किती आनंद झालेला की देविकाचा अंकल आमच्या घरी आला. तेव्हा मात्र लगेच देविका बोलते, बस झालं ना. तेव्हा लगेच पंकज बोलतो, अजिबात नाही, ह्या देविकाची नाटकं तर वाढतच चाललेत. आता मात्र मला या देविकाचं काहीच ऐकायचं नाहीये. आता मात्र या देविकाची लायकी तिला दाखवायचीच आहे, त्याशिवाय मी गप्प राहणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते, बस झालं, सगळ्या रंगाचा बेरंग केला या मुलीने. आता मात्र हिचं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये मला. काही झालं तरी मला हिला उद्ध्वस्त करायचंय, उद्ध्वस्त. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात, बघितलं सगळं काही संपलंय, आता काय करायचं ठरवलंयस तू निरूपा? तेव्हा निरूपा बोलते, अहो तुम्ही मलाच का बोलता? माझं असं काय चुकलंय की तुम्ही माझ्यावरती एवढं चिडताय? प्लीज प्लीज मला माफ करा. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई हेच तर तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होते मी. सासूबाई प्लीज कधीतरी समजून घ्या. अहो प्रत्येक वेळेला या देविकाला पाठीशी घातलंच, तिची बाजू घेतलीत, पण ही देविका कशी आहे हे तुम्हाला कळून चुकलं ना. सासूबाई आता तरी स्वतःला सुधारा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, आता सगळं संपलंय. या देविकावरती तर मी विश्वासच ठेवणार नाही. तेवढ्यात मात्र देविका घरात येत असते. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, देविका थांब, या घरात तू पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. देविका माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाहीये. तेव्हा मात्र देविका लगेच मोठ्याने बोलते, पुरे झाला आता. आता मला या विषयावर वाद घालायचा नाही. आणि आई तुम्ही चुकीचं करताय. या घरची सून आहे मी, तुम्ही मला असं घराबाहेर उभं नाही करू शकत.
पंकज तू तरी बोल. त्यावेळेला पंकज बोलतो, देविका मम्माने जी शिक्षा दिलीये ती गप्पपणे भोग, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. देविका आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा लगेच देविका बोलते, वा पंकज वा, शेवटी तू सुद्धा तुझी लायकी दाखवलीसच. तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो, माझी लायकी दाखवायची गरजच नाही, मला सगळं काही संपल्यात जमा आहे असंच वाटायला लागलंय. देविका हा खोटेपणा का केलास तू, का माझ्या आयुष्याशी खेळलीस. तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते, आता पुरे झालं, आता मला हा विषय ताणायचाच नाहीये, या विषयावरती मला काही बोलायचंच नाहीये. आणि देविका सरळ घरामध्ये शिरते. त्यावेळेला सत्यजित बोलतो, बघितलंस निरूपा, बघितलंस, तुझ्या शब्दाचा तरी तिने मान ठेवला का. म्हणूनच सांगतोय निरूपा, स्वतःला सावर आणि स्वतःची एक चांगली ओळख बनव. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, बस झाला आता, आता मात्र या देविकाला मी इथे सहन करणार नाही. तेव्हा लगेच आजी म्हणते, निरूपा निरूपा शांत हो, निरूपा उगाचच आगाऊपणा करू नकोस. आणि निरूपा जर का तू शांत झालीस ना तर बरं होईल, मला तर खरंच तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात, आता सगळं संपल्यात जमा आहे. बघितलंस निरूपा काय होऊन बसलं. निरूपा, या पंकजचं आयुष्य बर्बाद तर झालंच, पण ही देविका खोटं बोलले आणि तरी सुद्धा आपण हिला घरात ठेवायचं. त्यावेळेला निरूपा बोलते, मग काय करायचं, कितीही काही झालं तरी माझ्या बबड्याशी लग्न तर झालंयच ना. तेव्हा मात्र मीरा बोलते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई, देविका श्रीमंत नाहीये, ती श्रीमंत घरची मुलगी नाहीये, उलट 4 पैसे कमवण्याची अक्कल सुद्धा तिला नाहीये. तेव्हा निरूपाचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी निरूपा देविकाला घराबाहेर काढेल का. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.